मंदिरात. तुम्हाला येडेश्वरीचं मंदिर पूर्ण जवळ बघायला साई काय शोधताय दिवाण खाली? काय पाहिजे तुला? तोंडात घालायचं नाही. अजून एक येत आहे, तोंडात घालू नको म्हंटले ना. दर बाबांना बोलू का? जा बोलू ना बाबांना. झाडू का टाकला दिवाण खाली? काय शोधतोय? तर नमस्कार सगळ्यांना, कसे आहात तुम्ही सगळेजण? काल ॲक्च्युलीमध्ये आम्ही सगळेजण धोंडे खायला गेलो होतो. तर माझ्या माहेरून काय काय आणले हे तुम्हाला डिस्कस करते. चला तर बघूया आपण. तशी जांभळाची पूर्ण टोकरी भरून जांभूळ आणलेले आहेत. हे माझ्या वडिलांनी आणलेले जांभळ, अतिशय गोड चविष्ट. धुवून एक ट्रायल घेऊन दाखवते. याच्या आतमध्ये बी कमी आणि मांस जास्त आहे, ह्याला खाण्यास जास्त आहे, आणि बी नॉर्मल आहे. हे बघू शकता तुम्ही. तर एवढं मोठं जांभूळ आहे आणि एवढंसच बी आहे. अजून डिस्कस करूया आपण काय काय आणलं. ग्लास आहे, चम्मच आहे, सगळं वगैरे जावायला, धोंडे जेवायला ताट. अशी काय प्रथा आहे. पहिला धोंडा असल्यामुळे 33 अनारसे, 33 धोंडे, जिलबी, सोन पापडी, हे आंबे, बरंच काही दिलं आहे. अजून कपडे वगैरे चालले. आता ऊन खूप पडलंय बाहेर, बघू शकता कसलं कडक ऊन आहे. आणि ह्या झाडाला फुले लागलेली आहेत. कामिनीच्या झाडाला इतका अप्रतिम वास येतो ना या फुलाचा. त्याच्या आतल्या बाजूने फुले लागलेले आहेत. खूप वर्ष झाली या झाडाला लावून, पण आत्तापर्यंत ह्याला फुलं आले नव्हते. तर आता फुलं आलेले आहेत ह्याला. पलीकडे मोगरा आहे, कामिनी झाड आहे. आपल्या लिलीला बघू फुलं आलेत का.
तर त्यातला कळी निघली आता छोटीशी इथली फुलं. कारण मी आधी एक मागचा महिना होता माझं माहेर तिकडे असल्यामुळे हा दोरा येरमाळ्याच्या देवीला गेलते. तर हा दोरा मी तिथूनच अटॅच करून आणला. त्यांची बांधणी आणि आपली बांधण्यात खूप फरक आहे, त्यामुळे मी त्यांच्याकडूनच डायरेक्ट घालून आणलं आहे. कारण ते खूप चांगला व्यवस्थित पद्धतीने बांधतात, आपल्याकडून लगेच निसटतो. त्यांची गाठ पण बघू शकताय तुम्ही कशी येते.